या ठिकाणी एवढं सांगायचं की ह्या मतदारसंघात शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे। आमच्या सगळे काही नेते आले, काही निघून गेले, पुन्हा काही आले, काही थांबले आणि या सगळ्याच्या ताकदीवर आपल्याला हा मतदारसंघ पुन्हा बांधायचा आहे। आणि मला ह्या निमित्तानं अभिनंदन करायचं आमच्या थोरात साहेबांचं की त्यांनी आम्हाला अतिशय चांगला नेता या ठिकाणी एकनाथराव पवार साहेबांचा नेता या ठिकाणी दिला। अतिशय सोजवळ अतिशय प्रामाणिक माणूस आज आमच्या सोबत आपण दिला। आम्ही आपले या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, कारण बरेच नेते असतात पण हा नेता सर्वांना घेऊन चालणारा, सगळ्यांचं मन मिळवून सगळ्याला माय बापू भाऊ काका दादा दाजी भाऊ बोलणारे असे हे नेते आहेत। कुठलाही मनात पाप, कुठलाही मनात संशय न ठेवता कार्यकर्त्यासोबत मित्रत्वाच्या नात्याने राहून त्या कार्यकर्त्याकडून काम करून घेण्याची कला आदरणीय एकनाथ दादामध्ये आहे। त्यांच्या मनात कुठलेही पाप नाही, कोणाचंही काही खाव, कोणाचं काहीतरी मला मिळावं ही अपेक्षा त्या माणसाच्या मनात कधीही येत नाही। ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे। म्हणून जे काही करायचे ते मतदारसंघासाठी निस्वार्थपणे करणारा हा माणूस आहे। कारण त्या पुण्यासारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे हे मला वाटतं गटनेते होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत। त्या ठिकाणचं तेवढं मोठं पद असतं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा देऊन शिवसेनेच्या सोबत त्या ठिकाणी येण्याचं काम केलं। नक्कीच ही जनता आपल्या सोबत राहणार आहे, त्या विचाराला आपण बांधील झालात। हे नक्कीच या कंधार मतदारसंघाची जनता या विचाराशी बांधील आहे। फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे की त्यांना जागृत करण्याचं काम करायचं आहे। म्हणून वायकर साहेब, आम्ही आपल्याला शब्द देतो की ह्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा या ठिकाणी नक्की फडकेल एवढी खात्री आम्ही आपल्याला देतो। आणि हा काळ त्या आरक्षणाचा मुद्दा, स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं राजकारण या ठिकाणी तापून घेण्याचं, सुलापून घेण्याचं काम काही मंडळीकडून होत आहे। विरोधासाठी विरोध करायचा विरोध होत आहे। इथं माळेगावला सभा झाल्या, माळेगावला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यक्रम घेतले, बैठका घेतल्या, तिथं विरोध करायला कोणी गेलं नाही। पण आज त्यांना दोह्याला सभा होते म्हणजे कुठेतरी काहीतरी फेसबुकवर टाका, व्हॉट्सअपवर टाका, या अशा गोष्टी करून कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। म्हणून अशा याला आपण न थांबता नक्कीच आरक्षणाच्या बाजूनं आता उद्धव साहेबांनी आपला कोल दिलेला आहे। आम्ही सगळे आरक्षणाच्या बाजूला आहोत, पण त्याचा विपर्यास न करता आपण संयमाने या गोष्टी पुढे नेल्या पाहिजे। आणि मला खात्री आहे उद्याच्या काळात या मतदारसंघावर भगवा फडकण्याचा राहणार नाही। आणि तो भगवा फडकवण्यासाठी जोपर्यंत हा भगवा फडकणार नाही आणि तो कुठली उसंत या ठिकाणी घेणार नाही, एवढंच या प्रतीक सांगतो। आपला जास्तीचा वेळ या ठिकाणी न घेता आपण आलात या मतदारसंघाचा एक माजी मेंबर म्हणून किंवा माजी उमेदवार म्हणून निवडून जरी नाही आलो तरी मी ह्या सगळ्या लोकांच्या मनावर मी राज्य केलं असेल। कारण प्रत्येकाला वाटत होतं की मुक्तेश्वर आमदार आहे, नाही झालो कारण माझं दुर्दैव होतं, माझ्या काही अडचणी असतील त्या तो विवाह करणार नाही। तो झाला भूतकाळ, आता भविष्यकाळ बघायचा। आता मुक्तेश्वर जरी निवडून नाही आला तर एकनाथ पवार निवडून आले तरी मुक्तेश्वर निवडून आल्यासारखं राहणार आहे, एवढंच तुम्हाला सांगतो। आणि उद्याच्या विधानसभेला किंवा त्या पूर्वी येणाऱ्या लोकसभेला किंवा मिळून येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेला आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे। त्यानंतर जिल्हा परिषद येतील किंवा त्याच्या पूर्वी येतील मला माहिती नाही, पण ज्या काही निवडणुका येतील त्या सगळ्या निवडणुकीत आपण आपल्या ताकदीनं या ठिकाणी आपली बाजू लावून धरायची आहे। एवढंच या प्रसंगी सांगतो। आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहून या ठिकाणी सांगतो जय क्रांती, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ, तुमच्यासारखे